गुड मॉर्निंग. जिमवरून जाऊन आलो आहे आणि मस्तपैकी आंघोळ केली आहे. त्याच्यात तू आंघोळ केली आहेस का? नाही, मी अजून फ्रेश नाही झालेले. आमच्या क्लिनिकच्या मावशी येऊन गेल्या. काय सांगतेस? बघ, आपल्याकडे दोडका आहे, भेंडी आहे, शेपू आहे, त्याच्यानंतर गवार पण आहे. काय करायचं? दोडका करू शकतो आपण. दोडका पातळ नको. मग चटणी, दोडक्याची चटणी करू ना. दोडक्याची चटणी करू. आणि राईसवरती डाळ करूयात. मला फ्रीज पण अरेंज करायचं. ते ऑर्डर कर ना विशाल, फ्रीज मध्ये. हो, काय मागवायचं? मला त्याची लिंक पाठव, ऑर्डर करून देतो मी. म्हणजे आल्यापासून आम्ही फ्रीजच अरेंज नाही केलेला, तसंच ठेवून दिले फक्त. तर मला एकदा व्यवस्थित प्रॉपर अरेंज करायचं सगळं. ओके, डन ना? मग तेच सांगायचं ना. हो, मम्मी भारी करते विशाल दोडक्याची चटणी. हो, मग माझी मम्मी आहे ना ती. मला पण शिकवली होती बरं का तिकडे गेल्यावर. भाजी का? दोडक्याची. तसं मी खात नाही दोडका, पण कधी कधी खातो. सो गाईज, डिटॉक्स ड्रिंक मी स्पेशली वेगळा ब्लॉग घेऊन येणार आहे त्याचा. आत्ता माझ्याकडे इतका टाईम नाही आहे, तर मी त्याच्यासाठी स्पेशल ब्लॉग नक्की बनवेन. ओके, कारण की आता खूप उशीर झाला आहे. हो, आम्हाला जायचंय. कुठे जायचंय? कुठे जायचंय? रोजच्या सारखं जायचंय आपल्याला कामावरती आपल्या. संध्याकाळी मस्तपैकी मूवीला जाणार आहे आपण. येस, आणि आत्ता नवीनच आलाय तो मूवी, नवरा माझा नवसाचा 2. हो, तर फर्स्ट पार्ट आम्ही दोघांनी बघितला, म्हणजे सगळ्यांनीच बघितला असणार. तर फायनली आता तो पाहायला जाणार आहे आम्ही मूवी, आणि तुम्हाला पण आम्ही त्याचा रिव्ह्यू नक्की देऊ. जवळजवळ 1-1.5 महिना झालाय. घराचं काम चालू होतं, त्यामुळे खूप बिझी होतो आणि जिम करायला वेळच नव्हता. खूप सारं पेंडिंग वर्क होतं घरामध्ये, तर ते छोटं छोटं सामान आणि ह्याच्यामध्येच वेळ जात होता. तर आता मी घेतोय प्रोटीन शेक. हे वालं प्रोटीन मी घेतोय. हे डायजेशनसाठी खूप छान आहे. 30 ग्रॅम प्रोटीन मिळतं एक स्कूपमध्ये. ट्रस्टेड ब्रँड आहे हा, त्यामुळे हे तुम्ही घेऊ शकता जे जिमला जात आहे ते. तुम्हाला माहीतच आहे, प्रोटीन हे गरजेचं असतं ज्यावेळेस तुम्ही जिम करता आणि पूर्ण दिवस तुम्ही एनर्जेटिक राहता. सो प्रोटीन इज मस्ट. तेजल, अगं काय चाललंय तुझं? काय बोलते तिकडनं? आंघोळ कधी करतेस तू? मी सांगतोय थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह. काय लावलं तू फेसला? काय ना काही चालूच असतं स्किन केअर. आता जायचं आंघोळ करायची लवकर, तर वेळ चाललाय असंच. स्किन केअर इज इम्पॉर्टंट फर्स्ट. चांगलं भूत दिसतंय. नको, मी आत्ताच आंघोळ केली, नको लावते. हे पहा, मला लावलंय ते. आता हे क्लीन करावं लागेल मला. विशाल, मी तो वेताळ दिसते, वेताळ तुझ्या मागाची पडणारी. अरे किती वेळ ठेवणार आहे त्याच्यात तू? 10 मिनिटं. 10 मिनिटांनी मी आंघोळीला जाईल. लेट होतोय, आवर लवकर. विशाल सगळीकडे लावल बरं का. काय होतं त्याच्याने? अरे मावशी आल्या. सो माझा स्किन केअर करून झालंय. आता हे मी 10 मिनिट्स ठेवणार आहे आणि मी स्पेशली स्किन केअरचा पण ब्लॉग घेऊन येणार आहे तुमच्यासाठी खास, कारण की भरपूर कमेंट्स येतात स्किन केअरचा ब्लॉग शेअर कर. सो मी नक्कीच ट्राय करणार आहे. ट्राय बनवा आणि आपली डाळ करा मस्त, तुमची स्पेशल. हे आमच्या मीराताई आहेत. हाय करा मीराताई, हाय. शाय येत एकदम. खूप भारी स्वयंपाक करतात, एक नंबर. मीराताई फेमस होतील. रिकामा ग्लास घेतला का? पाणी कोण घेणार? बस. नवीन प्रोटीन घेतलं का तू? हो. आणि ते वे प्रोटीन सेम आहे, हे फक्त ब्रँड वेगळं आहे. चॉकलेट फ्लेवर आहे का? हो, चॉकलेट फ्लेवर.
मी पाण्यामध्येच घेतो, मिल्कमध्ये नाही घेत. का? मग त्याने फॅट जास्त जातं थोडं. मिल्कमध्ये फॅट असतं तर पाण्यामध्येच घेतो. इझिली डिझॉल्व होतं आणि डायजेशनसाठी. विशाल, आपल्याकडे ते शेकर होतं क्रोमाचं, त्याच्यामध्ये करायला पाहिजे तू. भारी होणार. कशी टेस्ट बघू मला. सेम आहे ते प्रोटीन साठी. हो सेमच असतं. मी घेत नाही कारण की मला पिंपल्स येतात ते घेतल्यावर. तुमच्यामुळं वेट वाढतंय आमचं. म्हणून आजपासून जिम स्टार्ट केली आम्ही. येस. त्याला जागा नाही होते असं आडवं ठेवा. जे लागत नाही ना ते इकडच्या साईडला ठेवून देऊ, म्हणजे त्याला जागा होईल. सो हा मावशी हा दोडका हे केलाय ना. येस. ठेचून घेतलाय मस्तपैकी त्यांनी. लसूण हिरवी मिरची टाकलेली आहे. इथे मस्त डाळ लावली आहे त्यांनी. इकडे काय केलंय? इकडे फोडणी वरणाला फोडणी देतात तिकडे द्या. सो झालं मावशी. फुलके चालू आहेत ना. येस. बघा मस्तपैकी झालेलं आहे आमचं जेवण बनून. आणि मावशींचे फुलके खूप भारी होतात. दोडक्याची चटणी, वरण. आणि आता फुलके. हे बघा आता. वाव. सो गाईस, तर इथे कपडे पण मी काढून ठेवलेत आणि आता मी जाते मस्तपैकी आंघोळीला. येस, तर मी झालेली आहे रेडी. आणि पाहूयात आता मावशींचं झालंय का. मी लव्हेंडर कलरचा टॉप पेअर करणार होते पण तो थोडा वेगळा दिसत होता म्हणजे घातल्यावरती, तर त्यामुळे मी तो चेंज केला आणि पुन्हा मी हा रेड कलरचा टॉप वेअर केला आहे. येस. मस्त सगळं क्लीन केलंय. चलो बाय बाय. या उद्या. मस्त पूजा चालू आहे. त्याच्यात ह्यामध्ये पाणी संपलेलं आहे. ह्याच्यामध्ये पाणी टाक. येस. पूजा झालेली आहे. आता मस्तपैकी जेवण करू आणि मग जाऊयात. तर मस्तपैकी घेतलेला आहे आम्ही आता जेवण करायला. आज मस्तपैकी आम्ही मूवीला जाणार आहे, तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि तुम्हाला आम्ही रिव्ह्यू सुद्धा देऊ की आम्हाला कसा वाटला मूवी. आता आहेस त्याला काय करणार. वाव गाईस, किती छान क्लायमेट झालंय. पाऊस काय थांबतच नाही आणि पूर्ण फॉगी क्लायमेट झालंय. सगळीकडे फॉग आहे. एकदम भारी वाटतंय. हे गाईज, काल आम्ही लेट घरी आलो, म्हणजे 12 वाजले मूवी संपल्यानंतरनं. आणि मूवीचा रिव्ह्यू राहिलाच द्यायचा. Yes. ते कसा होता मूवी? खूप छान मूवी होता. कॉमेडी होता. सर्वांची जी ऍक्टिंग होती ती खूप आवडली मला. स्पेशली मला अशोक सराफ यांची ऍक्टिंग खूप आवडली. जेव्हा ते आले ना तेव्हा जे इतकं भारी वाटलं. पूर्ण थिएटर मध्ये आवाज होता, सगळे ओरडत होते आणि सर्वांचीच ऍक्टिंग खूप भारी होती. स्पेशली सिनियर्स ऍक्टर्सची जास्त ऍक्टिंग मला खूप आवडली. आणि कॉमेडी मूवी आहे, एकदम भारी आहे. टाइमपास, फुल टाइमपास झाला दोघांचा. वन टाइम वॉच आहे, तुम्ही पाहू शकता. आणि भारी आहे मूवी. आणि नक्की जा. खूपच भारी आहे, म्हणजे मला आवडला. मराठी मूवी आहे, खूप दिवसातून छान मूवी आलाय, तर पहा हे तुम्ही नक्की. येस. सो तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलला.